विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला। महाविकास आघाडीची हक्काची मतही जयंत पाटील यांना पडली नसल्यामुळे या पराभवानंतर महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडाली आहे। बघूया एक रिपोर्ट। कोणी केला जयंत पाटलांचा गेम? महाविकास आघाडीतील हक्काची मतही मिळाली नाही। महाविकास आघाडीत ठिणगी पडणार? विधान परिषदेत महाविकास आघाडीचा तिसरा उमेदवार असलेले शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला। जयंत पाटील यांच्या पराभवामुळे भाईंचा गेम कोणी केला याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। राष्ट्रवादी शरद पवारांची मतं आणि काँग्रेसची अतिरिक्त मतं यावर जयंत पाटील यांची भिस्त होती, मात्र त्यातही काहीशी गडबड झाल्याचं मत पराभवानंतर जयंत पाटलांनी व्यक्त केलं। मी राष्ट्रवादीच्या 12 मतावर उभा होतो, त्यातलं एक मत फुटलं। यामध्ये आमची पण मतं फुटली। काँग्रेसने जर सेकंड प्रेफरन्सची मतं समान वाटली असती किंवा जो 1 नंबर त्यांनी शिवसेनेला दिला तो आमचा आग्रह होता। आपण होतात रात्री 3:30 वाजेपर्यंत काँग्रेसची आणि आमची मीटिंग चालली होती तेव्हा, त्यावेळेला जर ती दिली असती तर निकाल बरोबर होता। विधान परिषदेच्या निवडणुकीत कुणाला किती अधिकची मतं मिळाली आणि कुणाची मतं फुटण्याची शक्यता आहे त्यावर एक नजर टाकूया। भाजपची एकूण मतं 103 आहेत, त्यांना मिळालेली मतं आहेत 118, 15 मतं त्यांना अधिक मिळाली आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाची एकूण मतं आहेत 42, त्यांना 47 मतं मिळाली। अजित पवार गटालाही 5 मतं जास्त मिळाली आहेत। शिवसेना शिंदे गटाची एकूण मतं आहेत 38, त्यांना मिळालेली मतं आहेत 49, त्यांना 11 अधिकची मतं मिळाली। शिवसेना उद्धव ठाकरे गटाची एकूण मतं आहेत 17, त्यांना मिळालेली मतं आहेत 22। ठाकरे गटाला मिळालेली 5 जादाची मतंही ही काँग्रेसची असण्याची शक्यता आहे। तर काँग्रेसची एकूण मतं 37, त्यांना मिळालेली मतं 25 अधिक नार्वेकर यांना 5, तफावत आहे -7। नार्वेकरांना जरी 5 मतं काँग्रेसची गेली असं मानलं तरी काँग्रेसची 7 मतं फुटल्याची शक्यता आहे। तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे एकूण मतं 12 आहेत आणि जयंत पाटलांना मतं मिळालेली आहेत 12। शरद पवार यांनी जयंत पाटलांसाठी कसोशीनं प्रयत्न केल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। माननीय शरद पवार यांनी जयंतराव पाटलांसाठी कसोशीने प्रयत्न केले, पण शेवटी आमच्याकडे जी मतं होती त्या मतातच आम्हाला खेळावं लागलं। सत्ता असती, पैसे असते, कालचा भाव तुम्हाला माहिती आहे का आमदारांचा? तर जितेंद्र आव्हाड यांनी क्रॉस वोटिंग केलेल्या आमदारांचा समाचार घेतला। जे कोणी फुटले असतील त्यांना मी तेथील जनतेला या मतदारसंघातून निवडून आलेत त्यांना आव्हान करीन की ह्यांना जोड्याने मारा। महायुतीचे नेते आशिष शेलार आणि सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीवरून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर हल्लाबोल केला। जयंत पाटील यांच्या पाठीमध्ये खंजीर बसण्याचं काम जाणता राजा बनवणाऱ्या शरद पवारांनी केलं हे आता स्पष्ट झालं। आता शेतकऱ्यांचे नेते आणि खऱ्या अर्थाने जाण असलेला आमचा एक महाराष्ट्रातला नेता जयंत पाटील शेकापचे यांना पाडण्यामागे सुद्धा उद्धवजींच्या पक्षाचा हात आहे। विधान परिषद निवडणुकीत महायुतीची सरशी झाली, कारण महायुती भक्कम राहिली, तर महाविकास आघाडीमध्ये मात्र समन्वयाचा अभाव दिसून आला। मतं फुटल्यानं महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।